नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय गुडघ्यांची सांधेबदल शस्त्रक्रिया, समज गैरसमज या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर आशुतोष जोशी. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर आशुतोष जोशी यांनी MBBS आणि MS हे ऑर्थोपॉडिक्समधून केलेलं आहे आणि जर्मनीमधून रिव्हिजनल ऑर्थोप्लॅस्टीमध्ये फेलोशिप देखील त्यांनी केली. सध्या डॉक्टर कन्सल्टंट ऑर्थोपॅडिक अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून 7 वर्षांपासून अहमदनगर या ठिकाणी कार्यरत आहेत. तसंच श्रीपाद हॉस्पिटल, साईदीप हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल आणि स्वास्थ्य हॉस्पिटलमध्ये पॅनल कन्सल्टंट म्हणून देखील कार्यरत आहेत. तसंच पार्शल नी रिप्लेसमेंट, प्रायमरी आणि रिव्हिजनल टोटल नी रिप्लेसमेंट, टोटल हिप रिप्लेसमेंट, नेव्हिगेशन असिस्टेड नी रिप्लेसमेंट या शस्त्रक्रियांमध्ये त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे. चला तर मग आज त्यांच्यासोबत गप्पा मारूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत. काही गैरसमज या सांधेबद्दल जी शस्त्रक्रिया आपण म्हणतो त्याच्याबद्दलचे काही समज गैरसमज असतात. या प्रश्नापासूनच मी सुरुवात करणार आहे. पहिल्यांदा मला असं विचारायचं आहे की अनेक वेळेला ऑपरेशन नंतर मला लगेच चालताच येणार नाही, पूर्ण आराम करावा लागेल असा एक समज दिसून येतो अनेक वेळेला रुग्णांमध्ये. याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? खूप बऱ्याच पेशंटला हा गैरसमज असतो की जसं आपण म्हणतो की कुठलंही ऑपरेशन झालं, आजारी माणूस असेल की नंतर त्याला आराम करायची गरज असते. बरोबर. सांधेबद्दल शस्त्रक्रियेचा महत्वाचा फरक आहे किंवा ऍडव्हान्टेज आहे की ऑपरेशन नंतर पेशंट लगेच 24 तासात उभं राहून वॉकरच्या सहाय्याने चालायला सुरुवात करतो. चालणं, जिना चढणं, खुर्चीवर बसणं हे झालं की आजकाल आम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेशंटला घरी डिस्चार्ज देतो. त्यामुळे मुख्य जो उद्देश आहे ऑपरेशनचा, चालणं किंवा चालतानाच्या वेदना कमी होणं, ज्याच्यासाठी आपण ऑपरेशन करतो, तो उद्देश आपला लगेचच सफल होतो. आणि बाकी ऑपरेशन किंवा बाकी आजार आणि याच्यामध्ये हाच सगळ्यात महत्वाचा फरक आहे असं मला वाटतं. नक्की. आणखीन एक समज गैरसमज आपल्याला तो म्हणता येईल की रुग्णांना अशी अपेक्षा असते की ऑपरेशन नंतर लगेचच मला मांडी घालून व्यवस्थित बसता यायला हवं. आता याबाबत आपल्याला रुग्णांना काय सांगता येईल? मांडी घालता येणं ही गोष्ट ही ऑपरेशन नंतर जमते. आजकाल आपण जे परदेशी बनावटीचे किंवा वेगवेगळे सांधे वापरतो, ज्या तंत्रज्ञानात बरंच प्रगती झालेली आहे, त्याच्यामुळे हे जमू शकतं. फक्त त्याला थोडा वेळ लागतो. कारण मांडी घालणं या प्रक्रियेत आपला गुडघा वाकणं, त्याचबरोबर आपला खुबाही वाकणं हे महत्वाचं असतं. सो ते जेव्हा आपल्याला हळूहळू व्यायाम, फिजिओथेरपीने जमतं, त्याच्यानंतर पेशंट मांडी घालू शकतो. मुख्यत्वे करून चालण्यासाठी आपण ऑपरेशन करतो आणि तो उद्देश मात्र आपला लगेचच सफल. आणि ही जी सांधेबदल शस्त्रक्रिया आपण म्हणतो, आता अर्थात कोणतीही शस्त्रक्रिया म्हटली की थोडंसं टेन्शन, थोडंसं प्रेशर, भीती या सगळ्या गोष्टी असतातच प्रत्येकाच्या मनामध्ये. मात्र हे ऑपरेशन आपल्याला सहनच होऊ शकणार नाही अशा पद्धतीचा पण एक गैरसमज रुग्णांमध्ये दिसतो आपल्याला. तर त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? सांधेबद्दल शस्त्रक्रिया हे प्लॅन्ड सर्जरी आहे. त्यात आपण पेशंटची आधी सगळी वैद्यकीय तपासणी करतो, त्याची रक्ताची तपासणी करतो की जेणेकरून त्याला या ऑपरेशनची भूक सहन होईल का. त्याच्यामध्ये आपण त्याचं हृदयाचं कार्य, किडनीचं कार्य, फुफ्फुसाचं कार्य हे सगळं बघत असतो आणि ते सगळं बघितल्यावरच आपण पेशंटला ऑपरेशनसाठी घेतो. सो ऑपरेशन सहन होईल का नाही याचा अंदाज आपल्याला ऑपरेशनच्या आधीच तपासणीत आलेला असतो. त्यामुळे तो भाग हा फिजिशियन डॉक्टर किंवा अनेस्थेटिस्ट डॉक्टर यांनी आधीच पाहिलेला असतो. दुसरा भीती लोकांच्या मनात असते की मला हे वेदना सहन होतील का. तर ऑपरेशनच्या आधीच्या ज्या वेदना असतात की ज्याच्यासाठी आपण ऑपरेशन करतो, तर त्या नक्कीच ऑपरेशन नंतर कमी होतात आणि त्यामुळे त्या आधीच्या वेदना जर पेशंट सहन करत असेल तर त्याला 100% ऑपरेशन नंतर त्यापेक्षा कमीच वेदना होतात. ऑपरेशन सहन होईल हा बऱ्याच पेशंटचा गैरसमज असतो आणि तो आपण नक्की आधीच्या तपासणीतनं आणि याच्यातून आपल्याला तो दूर करताय. बऱ्याच वेळेला सर असं पण होतं की दोन्ही गुडघे जे असतात त्यांना प्रॉब्लेम्स असतात. दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन करणं ही गरज असते. अनेक वेळेला डॉक्टर सजेस्ट पण करत असतात. मात्र तो एक पुन्हा गैरसमज असतो की दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एकाच वेळेला करता येणार नाही असं पेशंटच डॉक्टरांना सांगत असतात. तर त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? 60 ते 70% लोकांमध्ये गुडघ्याची झीज ही दोन्ही गुडघ्यांमध्ये झालेली असते. बरोबर. ती कदाचित कमी प्रमाणात असू शकेल, दोन्ही गुडघ्यांमध्ये समान नसेल, पण युजली दोन्ही गुडघे त्याच्यामध्ये झीज झालेले असतात. त्यामुळे जेव्हा पेशंटला चालण्याचा त्रास असतो तेव्हा आपण दोन्ही गुडघ्यांवर उपाय केल्याशिवाय पेशंटला
व्यवस्थित चालता येऊ शकत नाही. आता जेव्हा दोन्ही गुडघ्यांच्या ऑपरेशनचा सल्ला दिला जातो तेव्हा त्याच्यात दोन मुद्दे असतात की आयदर आपण दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एकाच दिवशी करू शकतो बर किंवा काही दिवसाच्या अंतराने, ते 2 दिवस असेल 3 दिवस असेल, विथ सेम हॉस्पिटल स्टे करू शकतो. हम्म, किंवा काही काही रुग्णांच्या बाबतीत आपण एका गुडघ्याचं ऑपरेशन करून त्यांना डिस्चार्ज देऊन 1 ते 1.5 महिन्यांनी परत ऍडमिट करून त्यांना दुसऱ्या गुडघ्याचं ऑपरेशन आपण करतो. बर हा सगळा जो निर्णय आहे तर हा पेशंटच्या सगळ्या रिपोर्ट्सवर अवलंबून असतो की अच्छा दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशनची डोक्यात ती भूल त्यांना सहन होईल का किंवा त्यांचं शरीर ते कोप अप करू शकेल का, हम्म, त्यांचं बाकीचं सगळं मेडिकल फिटनेस आहे का, याच्यावरून भुलीचे डॉक्टर, नंतर सर्जन आणि फिजिशियन हे सगळे मिळून तो निर्णय घेतात. जर त्यांना कुठलाही काही मेडिकल प्रॉब्लेम मेजॉरिटी नसेल, हार्टचं फंक्शन चांगलं असेल, हिमोग्लोबिन चांगलं असेल, शुगर कंट्रोलमध्ये असेल, तर कधीही दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन एकाच वेळेस करणं ते सोयीचंही पडतं पेशंटच्या दृष्टीने आणि त्यातून रिकव्हरी ही ती व्यवस्थित होते, सायमल्टेनियस होते. नंतरची जी फिजिओथेरपी व्यायाम आहे तेही दोन्ही गुडघ्यांचे एकत्र सुरू होतात. बर आणि सर त्यामुळे रोबोटची हा सर बोला दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन हा अर्थातच पेशंटचा चॉईस आहे आणि त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्लाही त्याला आवश्यक असतो. बर सर रोबोट शस्त्रक्रियेबद्दल मला विचारायचं होतं की असं म्हटलं जातं की रोबोटने केली जाणारी जी शस्त्रक्रिया आहे ती जास्त चांगल्या पद्धतीनं यशस्वी होते आणि त्याच्यामध्ये वेदना कमी होतात अशी एक चर्चा आम्ही ऐकतो. तर हे कितपत खरं आहे आणि कितपत योग्य आहे? आपण जर सांधेबद्ध शस्त्रक्रियेचा जर इतिहास पाहिला तर गेल्या 40 ते 50 वर्षात त्याच्यात खूप प्रगती झालेली आहे. बर अगदी जुन्या काळापासून जे रुडिमेंटरी अगदी एलिमेंट्स किंवा मेटल्स वापरायचे तिथपासून नंतर बोन सिमेंट, त्याच्यानंतर एक 15-20 वर्षापूर्वी कम्प्युटर नॅव्हिगेशन सर्जरी असिस्टेड आली आणि त्याचंच पुढचं रूप किंवा ऍडव्हान्स रूप आहे आता रोबोटिक सर्जरी. हम्म, इथं आपण महत्वाचं टर्म लक्षात घेतले पाहिजे की ही रोबोटिक असिस्टेड सर्जरी आहे. मेजॉरिटी जे रोबोट आहे ते सर्जनला त्यांच्या या ऑपरेशन मध्ये मदत करतात. शेवटी ऑपरेशन यशस्वी होणं हा मुख्यत्वे करून सर्जनचं ज्ञान, त्याचं कौशल्य याच्यावर अवलंबून आहे. बरोबर रोबोटिक ऑपरेशनची गरज सगळ्यांनाच असते असं मला वाटत नाही. गरज असते म्हणण्यापेक्षा रोबोटिक सर्जरी केल्यामुळे तुम्हाला काही वेगळा त्यातनं फायदा आहे असं नाहीये. काही विशिष्ट पेशंटमध्ये की जेव्हा काही कारणाने दुर्दैवाने जर आधीचं एखादं फ्रॅक्चर असेल मांडीच्या हाडाचं, नडगीच्या हाडाचं, एखादा स्क्रू प्लेट किंवा रॉड आहे आणि ते न काढता आपल्याला जर सांधेबद्ध शस्त्रक्रिया करायची आहे तर अशा वेळेस आपलं जे रुटीन आपण इन्स्ट्रुमेंट्स वापरतो तर ते आपल्याला वापरता येत नाही. अशा वेळेस आपल्याला नॅव्हिगेशन सर्जरी किंवा रोबोटिक सर्जरीचा वापर करावा लागतो. पण शेवटी रोबोटिक सर्जरीत आपण तो सांधा बसवणार आहोत त्यामुळे आपल्याला तेवढीच चिरफाड करावी लागते. इन्सिजन किंवा टाके किती आहेत हा रोबोटिक पेक्षाही त्या पेशंटच्या पायाचा साईज याच्यावर अवलंबून असतो. एखादा जर खूप फॅटी पेशंट असेल किंवा खूप आखडलेला गुडघा असेल तर अशा वेळेस आपल्याला जास्त टाके तिथं घालावे लागतात. इथं तुम्ही रोबो वापरत आहात का कन्व्हेन्शनल सर्जरी करत असतात हा मुद्दा नसतो. तो पेशंट फॅक्टरवर डिपेंडंट आहे ते किती टाके पडणार आपल्याला. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या मुख्यत्वे करून तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण केलेल्या आहेत पण त्या सर्जनच्या मदतीसाठी आहे. पेशंटच्या दृष्टीने तुम्ही पाहिला तर शेवटी आजही मी म्हणेन की सर्जन हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. बरोबर वेदना कमी होणं किंवा न होणं हे रोबोवर अवलंबून नाहीये, त्या सर्जनच्या स्किल्सवर, त्याच्या कौशल्यावर अवलंबून आहे. आणि ऑब्व्हियसली तुमचं प्री ऑपरेटिव्ह कंडिशन कशी आहे, ज्याला आम्ही म्हणतो की गुडघा किती झिजलेला आहे, किती आखडलेला आहे, बाक आहे, या सगळ्या गोष्टींवर त्यांना पोस्ट ऑफ रिकव्हरी आणि वेदना हे अवलंबून असतात. त्यामुळे तुम्ही रोबोटिक सर्जरी करायची आहे असं एखाद्या पेशंटचं जर मत असेल तुम्ही तुमच्या सर्जनशी त्याचा सल्ला घ्या, त्यांच्याशी चर्चा करा आणि तुमच्या मनातल्या शंका त्याच्याशी बोलून दूर करा आणि मग ठरवा की तुम्हाला कन्व्हेन्शनल किंवा रुटीन सर्जरी करायची आहे किंवा नॅव्हिगेशन किंवा रोबोटिक सर्जरी करायची. बरं सर, हे गुडघेदुखी सांधेदुखी आपण जेव्हा म्हणतो अनेक वेळेला असं होतं की कमी वयातले जे पेशंट आहेत त्यांना सुद्धा अनेक वेळेला नाईलाजानं डॉक्टरांना सर्जरी जी आहे ती सुचवावी लागते किंवा सर्जरी करावी असं त्यांना सजेस्ट करावं लागतं. मग अशा वेळेला जे पेशंट आहेत ते नेहमी असं म्हणतात की वय कमी आहे तर मी थोडे दिवस किंवा थोडं वर्ष जर थांबलो तर चालेल का आणि मग त्यानंतर शस्त्रक्रिया केली तर चालेल का? तर अशा पेशंट्सना आपल्याला काय सांगता येईल? बऱ्याचदा हा मुद्दा पेशंट चर्चेला करतात की माझं वय कमी आहे, माझं 40 वय आहे, 50 वय आहे, तर मी आता ऑपरेशन करावं का थोडं 5-10 वर्ष दुखणं सहन करून मग ऑपरेशन करावं. विशेषतः आमवाताच्या पेशंटमध्ये हा सामान्यतः मुद्दा येतो. तर
पूर्वी बरेचसे डॉक्टरही म्हणायचे की 60 पर्यंत तुम्ही थांबा, त्याच्यानंतर आपण गुडघ्याचं ऑपरेशन करू. कारण तेव्हा उपलब्ध असलेले तंत्रज्ञान, ते सांध्याची क्वालिटी, याचं लाईफही रिस्ट्रिक्टेड होतं. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आता स्टेनलेस स्टील किंवा त्याचं ऍडव्हान्स व्हर्जन, त्याच्यातले पुढचे सिरॅमिक्सचे जॉईंट्स आता आपल्याला उपलब्ध आहेत. बरं. सिरॅमिक हा स्टील पेक्षा एक टणक असा पदार्थ आहे की ज्याची झीज कमी होते. सो मुख्यत्वे करून तरुण पेशंट की ज्यांचं वय 50 किंवा 40 किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, अशा पेशंटला जर वेदना खूप होत असतील तर युजली फक्त वय कमी आहे म्हणून ऑपरेशन टाळणं हा योग्य उपाय राहत नाही. तर पेशंटची मानसिक तयारी आणि त्याचं बाकी सगळंही मेडिकल फिटनेस घेऊन ते ऑपरेशन आपल्याला कमी वयातही करता येऊ शकतं. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन. सांधे बदल शस्त्रक्रिया याबद्दल आपण चर्चा करतोय आणि अनेक जे गैरसमज या सांधेबद्दल शस्त्रक्रियेबद्दल जे असतात जनरली रुग्णांचे, पेशंटचे किंवा नातेवाईकांचे, त्याबद्दल आपण चर्चा करतोय आणि ते कसे गैरसमज आहेत किंवा कसे ते समज आहेत हे सांगण्याचा डॉक्टर प्रयत्न करत आहेत. सरांना आपल्याला संपर्क करायचा असेल तर आत्ता स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. अहमदनगर या ठिकाणी सरांचं हे हॉस्पिटल आहे आणि निश्चितपणानं तुम्ही त्या ठिकाणी जाऊन सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता किंवा सरांशी चर्चा करू शकता आणि जे काही उपाय या सगळ्यावरती सर सजेस्ट करतील ते देखील तुम्ही निश्चितपणानं घेऊ शकता. अजूनही खूप सारे प्रश्न मनामध्ये आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर साम संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गुडघ्यांची सांधेबदल शस्त्रक्रिया, गैरसमज याविषयी आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर आशुतोष जोशी आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, एक थोडासा वेगळा प्रश्न की अनेक वेळेला डॉक्टर जे आहेत हे पार्शल नी रिप्लेसमेंट आणि म्हणजे दोन प्रकार जे आपण म्हणतो की अर्धा सांध्याचा आपण शस्त्रक्रिया करू शकतो किंवा पूर्ण टोटल नी रिप्लेसमेंट आपण ज्याला म्हणतो. आता ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडून कधी सजेस्ट केल्या जातात आणि त्याची जी प्रक्रिया आहे किंवा त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशा पद्धतीची असते? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मी याच्या अनुषंगाने तुम्हाला थोडीशी एक मॉडेल दाखवू इच्छितो ज्यात आपल्याला पार्शल रिप्लेसमेंट म्हणजे काय हे क्लिअर होईल. हा आपला साधारण गुडघाची रचना अशी असते. ही मांडीचं हाड, हे नडगीचं हाड, ही समोर वाटी असते. तर या वाटीच्या आत आपल्याला हा सांधा असतो. याचं दोन कप्पे आपण म्हणू, कंपार्टमेंट, एक बाहेरची आणि एक आतली बाहेरची कंपार्टमेंट आणि एक आतली कंपार्टमेंट. जर फक्त आतला भाग जर झीज झालेला असेल आणि बाहेरची बाजू त्याची पुढच्या किंवा त्याचं लिगामेंट जर ठीक असेल तर अशा वेळेस आपल्याला फक्त पार्शल रिप्लेसमेंट किंवा निम्मा गुडघा बदलायची गरज पडते. बरोबर. तर याच्यात आपण हा निम्मा गुडघा बदललेला आपल्याला लक्षात येईल. हा जो मेटलचा पार्ट आहे हा आपल्याला जॉईंट आहे, ही मधली गादी आहे आणि हा मेटल आहे. याच्यात तुमच्या लक्षात येईल की ही बाहेरची बाजू जी आहे ही सगळी तशीच आहे. याचा फायदा असा की याच्यात 50%हून अधिक जे आपल्या गुडघ्यातली नॉर्मल रचना असते ती तशीच आहे. गुडघ्यातले लिगामेंट किंवा ज्या दोऱ्या आहेत किंवा बाहेरची खुर्च्या आहे, बाहेरची जी मेनिस्कस आहे तसंच आहे. हे ऑपरेशन मध्ये कमी चिरफाड होते, त्यामुळे या पार्शल रिप्लेसमेंटची रिकव्हरी ही लवकर होते. पेशंटला मांडी घालणं, जिना चढणं या गोष्टी लवकर जमू शकतात. अगदी 5व्या-6व्या दिवशीही ते सगळं व्यवस्थित करू शकतात. ही वेदना ही पोस्ट ऑफ रिकव्हरी ही खूप चांगली असते. आणि याच्यात महत्वाचा सगळ्यात फायदा असा की आपल्या मेंदूला ऑपरेशन नंतर आपला काही गुडघ्यात वेगळा सांधा काही बसवलेला आहे किंवा काही आर्टिफिशियल फॉरेन बॉडी आहे याची जाणीव कमी होते. कारण आपले लिगामेंट्स किंवा बरेचसे स्ट्रक्चर तसेच असतात. सो नॉर्मल गुडघ्याचा फील बऱ्याच पेशंट सांगतात आम्हाला की पार्शल रिप्लेसमेंट नंतर येतो. आणि हेच जर बाहेरची बाजूही खराब असेल तर त्याला आपण टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो, ज्याच्यात ही आतली आणि बाहेरची दोन्ही बाजू आपण बदललेली असते. वरचा मेटल पार्ट असतो, ही मधली गादी असते आणि ही खालचा पण मेटल पार्ट असतो. हे आपल्याला साईडने असं बघता येते. ही त्याच्यातली हालचाल होते. सो टोटल नी रिप्लेसमेंट मध्ये पार्शल रिप्लेसमेंटच्या मनाने रिकव्हरीला थोडासा जास्त वेळ लागतो कारण जास्त टाके असतात, आतली चिरफाड जास्त झालेली असते. पण दोन्हीचा जर लॉंग टर्म रिझल्ट आपण बघितला म्हणजे 3 महिने 6 महिन्यानंतर जर पेशंटचं चालणं, पेशंटच्या वेदना आहे बघितलं तर दोन्हीचे रिझल्ट सेम आहे. दोन्हीचे लॉंग टर्म फॉलोअप जे आहेत 15-20 वर्षाचे तेही दोन्ही सेम आहेत. त्यामुळे पार्शलनी रिप्लेसमेंट करायची का टोटल हा बऱ्याचदा हा टेक्निकल मुद्दा असतो आणि ते डॉक्टर ऑपरेशनच्या आधी काही विशिष्ट एक्सरे करून आणि ऍक्च्युली ऑपरेशनच्या वेळेस जेव्हा आपण गुडघा ओपन करतो तेव्हा ते पाहून ठरवतात.
जर बाहेरची बाजू चांगली असली, बाहेरचा कंपार्टमेंट चांगलं असलं, तर आपल्याला फक्त पार्शलनी रिप्लेसमेंट करूनही पेशंटला व्यवस्थित वेदना आणि रिलीफ होतात. पण तो निर्णय हा डॉक्टरांचा असतो. सर निश्चितपणानं. आता मला थोडासा एक वेगळा प्रश्न, की ज्या रुग्णांचं वजन जास्त असतं किंवा ज्या रुग्णांना मधुमेह, डायबिटीज सारखे आजार असतात, त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, की मला हे ऑपरेशन करता येईल की नाही? मग ते पार्शल असो किंवा टोटल नी रिप्लेसमेंट असो. तर त्यांना आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून काय सांगता येईल? निश्चितच. वजन जास्त आहे किंवा शुगर आहे, डायबिटीस आहे किंवा शुगर कंट्रोल नाहीये. हं, हं. याच्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, की हा पेशंटचा ग्रुप असा आहे, की ज्यांना जर गुडघ्याची झीज झालेली असेल, तर त्यांना त्या ऑपरेशनची सगळ्यात जास्त गरज असते. याचं कारण असं, की गुडघ्याची झीज झाल्यामुळे, वेदनेमुळे त्यांचं चालणं कमी झालेलं असतं. हं. आणि चालणं कमी झाल्यामुळे गुडघ्याबरोबर बाकी शरीरावर जो परिणाम होतो, की ज्याच्यात जर शुगर असेल आपल्याला, तर शुगर कंट्रोलला प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा वजन वाढणं, हे सगळ्यात त्यांचं कॉमन असतं. कारण शुगर कंट्रोल हे आपल्या इन्शुलिन म्हणा किंवा बाकी औषधांबरोबरच आपल्या फिजिकल एक्सरसाइज, फिजिकल ऍक्टिव्हिटीवर अवलंबून आहे. त्यामुळे मधुमेहाच्या पेशंटला उलट आम्ही आवर्जून, जर ऑपरेशनची गरज असेल, तर त्यांना आम्ही व्यवस्थित काउन्सिल करून त्यांना ऑपरेशन ची जास्त गरज असते आणि त्यांना ऑपरेशन नंतर गुडघ्याच्या वेदना तर कमी होतातच, पण बाकी लाईफस्टाईल इम्प्रूव्ह होण्यासाठी, त्यांचं डायबिटीज कंट्रोल होण्यासाठी, वजन कमी होण्यासाठी किंवा कोणाला रक्तदाब असेल तर ते कमी होण्यासाठी याचा खूप चांगला परिणाम होतो. त्यामुळे अशा पेशंटच्या मनात भीती असणं स्वाभाविक आहे. बऱ्याचदा पेशंटची अशी शंका असते, की मला डायबिटीस आहे तर मला ऑपरेशन नंतर इन्फेक्शन होईल का? जंतुसंसर्ग होईल का? तर ही शंका स्वाभाविक असते बऱ्याच लोकांच्या मनात. पण त्याचं मी या माध्यमातून सांगू इच्छितो, की जरी आपल्याला डायबिटीस असेल कोणाला, तर तो जर डायबिटीस कंट्रोल असेल, आपले शुगर्स कंट्रोल असतील, मग ते इन्शुलिनवर असो नाहीतर गोळ्यांवर असो, तर हा शुगर कंट्रोल करून आपल्याला सांधेबद्दल ऑपरेशन व्यवस्थित पार पाडता येतं. त्यातनं कुठलाही अधिक वेगळा धोका असा काही असत नाही. जो काही जंतू संसर्गाचा धोका असतो, तो आपण सगळ्याच पेशंटसाठी अँटीसेप्टिक प्रिकॉशन्स ऑपरेशनच्या दरम्यान आणि नंतरही घेऊन तो धोका आपण टाळू शकतो. नक्कीच. सर अजून एक समज म्हणूया, गैरसमज म्हणूया किंवा चर्चा म्हणूया आपण, की हे जे ऑपरेशन आहे, ज्याला आपण टोटल नी रिप्लेसमेंट म्हणतो, हे ऑपरेशन खूप खर्चिक असतं, अशा पद्धतीच्या चर्चा वारंवार ऐकायला आपल्याला मिळतात. आता हे अनेक वेळेला असं होतं, की असं ऐकल्यानंतर पेशंट स्वतःच निर्णय घेऊन टाकतात, की मला काही हे ऑपरेशन करायचं नाही, कारण ते खूपच खर्चिक आणि तेवढं काही आपल्याला झेपणार नाही, अशा पद्धतीचा एक समज त्यांच्या मनामध्ये असतो. त्याबद्दल आपल्याला काय सांगता येईल? खूप चांगला प्रश्न आहे आणि हा मी म्हणेल एक सगळ्यात मोठा गैरसमज आहे हं, सांधेबद्दल शस्त्रक्रियेचा. खर्चिक जर संकल्पना पाहिली तर माझ्या मते ती बऱ्यापैकी सापेक्ष आहे. म्हणजे बरोबर. तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत? तुम्ही कुठल्या गोष्टीला प्राधान्य देताय? आणि तुमचा माइंडसेट काय आहे? तुम्ही किती सकारात्मक विचार करताय? या 2 गोष्टींवर आपल्याला एखादी कुठलीही वस्तू, म्हणजे हे ऑपरेशनचाच खर्च असं नाही, तर कुठलीही वस्तू खर्चिक आहे का? हा आपल्या मनात एक ते समज निर्माण करून घेतलेला असतो. बरोबर. जर आपण सर्वसामान्यतच पाहिलं, की आपण सगळेच जण, हेल्थ हा आपल्याकडे खूप तसा निग्लेक्टेड पार्ट आहे. म्हणजे आपण बाकी सगळ्या गोष्टींवर खर्च करू, पण जेव्हा आपल्याला स्वतःच्या तब्येतीवर खर्च करायची वेळ येते, तेव्हा आपण बरेच लोक थोडेसे साशंक असतात. अ, सांधेबद्दल शस्त्रक्रियेसंदर्भात जर आपण पर्टिक्युलर विचार करायचा म्हटला, तर पूर्वी म्हणजे एक 8-10 वर्षापूर्वी आपण जर विचार केला, तर ती कदाचित बाकी ट्रीटमेंट, मेडिकल फॅसिलिटीच्या मानाने ती खर्चिक असेल ही शस्त्रक्रिया. पण गेल्या 2-3 वर्षापासून जेव्हा या सांध्यांच्या किमती आता सरकारने कंट्रोलमध्ये आणलेल्या आहेत, ते प्राइस ड्रग कंट्रोल याच्यामध्ये. त्यामुळे त्या किमती कमी झालेल्या आहेत. नवीन-नवीन तंत्रज्ञान आता अवेलेबल झालेलं आहे. त्यामुळे निश्चितच जर आपण त्यापासून होणारा जर फायदा विचारात घेतला आणि त्यापासून जर तुमची लाईफस्टाईल किती इम्प्रूव्हमेंट होतीये हे जर विचारात घेतलं, तर नक्कीच त्याच्या बाबतीत आपल्याला खर्चिक ती शस्त्रक्रिया वाटणार नाही. याचं कारण असं, की आपण एखाद्या गोष्टीला, पेशंटला जर गुडघेदुखीचा त्रास आहे आणि बरेच वर्ष तो गोळ्या घेतोय, बाकी काही ट्रीटमेंट घेतोय आणि असं करत आहे आणि त्याच्यामुळे तो ऑपरेशनच्या भीतीमुळे बाकी सगळ्या ट्रीटमेंट घेतलेल्या आहेत. तर बरेच पेशंट जेव्हा आम्ही ऑपरेशनच्या वेळेस आमच्याकडे येतात, तेव्हा अक्षरशः आम्हाला सांगतात, की डॉक्टर ऑपरेशन एवढा खर्च आम्ही इतके दिवस तेल, इंजेक्शन, बेल्ट याच्यामध्ये खर्च केलेला आहे.
त्यामुळे एक फक्त ऑपरेशनची भीती किंवा ऑपरेशनचा खर्च आहे म्हणून ते ऑपरेशन करणं लोक टाळतात आणि तो त्यांचा सगळ्यात मोठा गैरसमज होतो. दुसरी गोष्ट इथं मी सांगू इच्छितो की हे ऑपरेशन जर तुम्ही आज विचार केला खर्चाच्या दृष्टीने, तर पुण्या मुंबईत किंवा अगदी मोठ्या शहरात नाशिकच्या दृष्टीने विचार केला तर त्याच्यापेक्षाही नक्कीच कमी खर्चामध्ये, अगदी 20 ते 25% कमी खर्चामध्ये आज नगरमध्ये, अहमदनगरमध्ये शस्त्रक्रिया त्याच दर्जाच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि तेच साधने वापरून आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही हे ऑपरेशन कुठं करत आहात हाही खर्चाच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. आणि तो जो तुम्ही विचार केला, कोणाचा जर काही कॅशलेस इन्शुरन्स नाही आहे आणि कोणाला जर खर्चाच्या दृष्टीने विचार करायचा असेल तर नक्कीच अहमदनगर सारख्या छोट्या शहरात हे ऑपरेशन आज कमी खर्चात उपलब्ध आहे. आज बरेच पेशंट आमच्याकडे पुण्याहून किंवा मुंबईहूनही आज ऑपरेशन करण्यासाठी येतात, यांचा काही इन्शुरन्स नाही आहे किंवा ज्यांना तिथं जास्त खर्च वाटतो आहे, असे पेशंट स्वतःहून आमच्याकडे नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंटसाठी येत आहेत. निश्चितपणे सर, आपण कार्यक्रमाच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता ज्या आत्ता आपले जे प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत, आपला कार्यक्रम पाहत आहेत, त्यांच्यापैकी जर तुम्हाला कोणाला भेटायचं असेल म्हणा किंवा तुमच्याकडे यायचं असेल, तुमचं मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर त्यांनी कशा पद्धतीनं तुम्हाला संपर्क साधला पाहिजे, काय केलं पाहिजे? संपर्कासाठी फोन नंबर करायचे आपल्या स्क्रीनवर आहेत, मी परत सांगू इच्छितो. जोशी हॉस्पिटल ऍक्सिडेंट आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणून नगर पुणे रोडला केडगाव येथे हॉस्पिटल आहे. इथं रोज मी 11 ते 4 च्या दरम्यान उपलब्ध असतो. फोन नंबर मी परत सांगू इच्छितो, 0241 255 0034 किंवा 9552539011. या नंबरवर आपण संपर्क करू इच्छिता किंवा ओपीडी साठी तुम्ही भेटू शकता. निश्चितपणे खूप छान पद्धतीचं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे आणि निश्चितच तुम्ही सरांना आता जे नंबर स्क्रीनवरती सुरू आहेत त्या नंबरवरती कधीही संपर्क करू शकता, त्यांच्यापर्यंत जाऊ शकता, मार्गदर्शन घेऊ शकता आणि निश्चितपणे ही जी शस्त्रक्रिया आहे ती शस्त्रक्रिया देखील तुम्ही करून घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.